सूरज भाऊ नमस्कार. नमस्ते. खरं तर आपण 9 दिवसांचं जे आमरण उपोषण केलं, जे सह्याद्रीमध्ये आडोशी या ठिकाणी प्रकल्प उभा राहतोय, तो प्रकल्प होऊ नये आणि जनसुनावणी 21 तारखेची रद्द व्हावी यासाठी जे आपण उपोषण ठेवलेलं होतं, उपोषण केलं. ती जनसुनावणी रद्द झाली आणि आज जिल्हाधिकारी यांनी मीटिंग ठेवली होती. यामध्ये तुम्ही देखील उपस्थित आहात. काय तुमच्या भावना? खरं तर 9 ते 10 दिवस आपले उपोषणाचे गेले. आदिवासी बांधवांनी धरणे आंदोलन केलं, रस्त्यावरचा लढा दिला, रास्ता रोको केला, असा एक जुन्नर तालुक्याचा लढा उभा राहिला. खरं तर आपण केलेली एक सुरुवात, एक छोटीशी क्रांती, एक छोटीशी सुरुवात होती. परंतु मी पहिल्या दिवसापासून तेच सांगितलं की आपला हा तालुक्याचा लढा आहे, हा तालुक्याचा गंभीर प्रश्न आहे. आज फक्त आदिवासी बांधवांवर वेळ नाही तर तालुक्यावर वेळ आली आहे. आज आपला पर्यटन तालुका आहे आणि आपल्याला असं वाटतं की एक पर्यटन तालुका, निसर्ग संपन्न तालुका आहे, ते पण जागतिक पर्यटन स्थळ नाणेघाटसारख्या परिसरात अदानीसारखा प्रकल्प ज्यावेळेस आदिवासी बांधवांच्या जमिनी हिरावून घेण्यासाठी, तिथला पर्यावरणाचा ऱ्हास असेल, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी असणारे झाडं असतील, निसर्ग असेल, या सगळ्याची जर कुठं विल्हेवाट होत असेल, कारण तो इतका निसर्ग सुंदर आहे, मला असं वाटतं त्याच्यावर पर्यटनाच्या दृष्टीने जर गव्हर्नमेंटने जर काम केलं तर फार चांगलं राहील. कारण आपला तालुका पर्यटन आहे. एकीकडे तुम्ही पर्यटन तालुका घोषित केला आहे, एकीकडे त्याच पर्यटन तालुक्याला त्या ठिकाणी तुम्ही डिस्टर्ब करायला निघाले, म्हणजे तो निसर्गाचा ऱ्हास करायला निघाले, हे कुठेतरी विरोधाभास आहे आणि न पटणार आहे. आणि आज खरं तर जिल्हाधिकारी साहेबांकडे मिटिंग होती. त्या मिटिंगला उपस्थित मी सगळं ऐकून घेतलं. सगळ्या जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्या काही लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं. परंतु जिल्हाधिकारी साहेब आज मला असं वाटतं प्रशासनाच्या आणि म्हणजे शासनाच्या वतीने बोलत होते. ठीक आहे, असो, शेवटी परंतु त्यांनी खासदार साहेबांनी जे काही त्या ठिकाणी भूमिका मांडली आणि परत प्रदूषणला नवीन पर्यावरणीय अहवाल तयार करायला सांगितले, ही फार महत्त्वाची गोष्ट ठरली. कारण परत या सगळ्या गोष्टी नव्याने होतील आणि ज्या इथून मागं सगळ्या ज्या काही अंधारात झाल्या, काही चोरून लपून झाल्या असेल किंवा चुकीच्या पद्धतीने झाल्या असेल, ते आता कुठेतरी थोडं उजेडात आल्या. सगळेच लोकप्रतिनिधी होते, परंतु नक्कीच खासदार साहेबांनी एक चांगल्या पद्धतीने भूमिका मांडली. आणि या सगळ्या गोष्टींना खरं तर आपण डे 1 पासून सगळ्या ग्रामपंचायतीला असेल, तिथल्या प्रामुख्याने जी प्रकल्पबाधित जी गाव आहे त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे, ही आपली पहिल्या दिवसापासूनची भूमिकाच आहे. परंतु ही जी बेकायदेशीर मनमानी जी जनसुनावणी त्यांनी जी लादली होती, ते खरं तर स्थगित झाली. आणि मला वाटतं आता एक चांगल्या पद्धतीने आपल्याला हा लढा उभा करता येईल, कायदेशीर गोष्टीचा मार्ग अवलंब करता येईल. त्या ठिकाणी आपण पण कायदेशीर मार्गाचा अवलंब करणारच आहे. परंतु या माध्यमातून चला तालुका एकत्र होतोय, सगळे पक्षाचे लोकप्रतिनिधी सगळे एकत्र होऊन आपण लढा देतो, हे फार महत्त्वाचं आहे. आता जिल्हाधिकारी जरी शासनाच्या वतीने लढत असतील तरी आपण मात्र जनतेच्या वतीने लढत आहात. पुढील लढाई कशी असणार? नाही, खरं तर आपली लढाई जनतेसाठीच आहे, आपली लढाई तालुक्यासाठीच आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या आदिवासी बांधवांसाठी. त्याचं कारण असं की पूर्व भाग आणि पश्चिम भाग तालुक्यातले, त्यानंतर पश्चिम भाग म्हणजे आपला आदिवासी बांधवांचा भाग आहे, जिथं फक्त भात शेती आहे, फक्त म्हणजे एक सिजनल पीक येते आणि त्यांचं जीवनमान त्याच्यावर अवलंबून आहे. आणि बाकी जे काय समजा नाणेघाटाचं पर्यटन असेल त्याच्यावर काही रोजगार आहे, परंतु इतर रोजगाराची साधनं कमी आहे, जशी पूर्व भागात आहे. पूर्व भागात आमच्या नारायणगाव सारख्या ठिकाणी जर एखाद्याची 5-10 गुंठे जमीन असली, परंतु त्याला त्या ठिकाणी अनेक आता शहरीकरणाकडे वाटचाल असल्यामुळं बिल्डर भेटतात, डेव्हलपमेंट होती, अशा अनेक गोष्टी होतात. परंतु पश्चिम भाग त्याच्या म्हणजे या सगळ्याच्या गोष्टी पश्चिम भाग अजून आहे तसा आहे. आणि मला असं वाटतं आजपर्यंत खरं तर दुर्लक्ष झालं काय, मला असं वाटतंय. कारण जो पाहिजे तसा पश्चिम भागाचा विकास झाला नाही. कारण आजही रस्त्याचा मूळ प्रश्न आहे. आजही जुन्नरवरून जर आपल्याला जायचं म्हणलं, नाणेघाटला जायचं म्हणलं, तर पर्यटक एकदा जातो, परत पुन्हा जाणं ते अशक्य आहे, कारण रस्त्याची फार दुर्दशा आहे. पण तेच जर रस्ता चांगला असला तर किती पर्यटन वाढलं आपल्या तालुक्याचं. म्हणजे बिचारे आदिवासी बांधव फक्त ज्या भात पिकावर अवलंबून आहे, ती जर शेती जर हिरावून घ्यायला लागले आणि तिथला पर्यटनाचा ऱ्हास म्हणजे निसर्गाचा ऱ्हास होत असेल, तिथली आदिवासी समाजाची जीवन संस्कृती आहे, जे जनजीवन आहे, ते जर विस्कळीत होत असेल, तर असे प्रकल्प नसलेले बरे, ज्या प्रकल्पापासून तालुक्याला काहीच हित नाही, तालुक्याचा कसलाच फायदा नाही. मला असं वाटतं जिल्हाधिकारी साहेबांनी पण या सगळ्या भावना ओळखून घेतल्या पाहिजे. फक्त शासनाच्या माध्यमातून
ठीक आहे, शासनाचे एक प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी त्यांचा तो जॉब आहे, ते जिल्ह्याचे बॉस आहेत, जिल्ह्याचे पालकत्व आहे, परंतु त्यांनी पण आपल्या आदिवासी बांधवांच्या विशेषतः पेसा क्षेत्रातील जेवढी जेवढी गावं आहेत, बाधित क्षेत्र आहेत, त्यांच्या सगळ्या भावना ओळखून खरं तर मला असं वाटतं हा प्रकल्प, असे प्रकल्प करण्यापेक्षा तुम्ही पुणे नाशिक रेल्वेसाठी खरं तर प्रयत्न करा. एकीकडं आपण म्हणतोय ना पुणे नाशिक रेल्वे करा, ज्या गोष्टीमुळं आपला कायापालट होईल तालुक्याचा, जास्तीत जास्त रोजगार मिळेल अशा पद्धतीने तुम्ही करा ना. पण तुम्हाला काय कळत नाही, शासन एवढं अदानीबद्दल काय प्रेम दाखवते, म्हणजे हे खरं तर दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. लढा उभा राहिलेला आहे. राजकीय हे दावे बाजूला ठेवून सर्व जनता आपल्या समेत आहे. तर राजकीय पक्षाचे देखील अनेक पदाधिकारी, संघटना असतील, सामाजिक संघटना असतील, देवगाववरून देखील जे वंशज आहेत ते भेटायला आले होते. त्यामुळे तुमची आणखी प्रेरणा वाढली. अजून काय लढा देणार आहात आदिवासी बांधवांसाठी आणि जुन्नरच्या विकासासाठी? काय खरं तर आपले आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे वंशज त्या दिवशी भेटायला आले. मी त्या दिवशी पण हा उल्लेख केला की खरं तर आपलं भाग्य आहे, अशा क्रांतिकारकांचे वंशज जर आपले भेटायला येत असेल, ते पण त्यांनी दखल घेतली. ते सगळं पाहत होते की एक माणूस आपल्या आदिवासी बांधवासाठी लढा देतोय. म्हणजे त्यांनी येऊन मला इतकं प्रेमाने बोलले, परत पाठिंबा दिला. त्यांनी मला एक 8 तारखेला राघोजी भांगरे साहेबांच्या कार्यक्रमाला पण बोलले देवगावला. परंतु हे जे प्रेम खरं तर अकोले तालुक्यापर्यंत, हा देवगावपर्यंत खरं तर या सगळ्या गोष्टीचा मला कल्पना नव्हती की आंदोलन बाहेरच्या तालुक्यामध्ये पण गेलं काय. कारण मी तिथं उपोषणस्थळी खरं तर एक थोड्या वेगळ्या अवस्थेत होतो, झोपून होतो, त्याच्यामुळे मला बाहेरची काही कल्पना येत नव्हती. परंतु ज्यावेळेस ही देवगावची सगळी मंडळी आली, त्यावेळेस त्यांनी एकदम आदरपूर्वक मला त्या ठिकाणी आणि प्रेरणा मिळाली मला खरं तर. कारण राघोजी भांगरे जबरदस्त क्रांतिकारक होते, हे जे सळोकेपळ करून सोडलं होतं इंग्रजांना. आणि मला असं वाटतं आपल्या प्रत्येक कुटुंबात राघोजी भांगरे, तर आपण खरं तर राघोजी भांगरेंसारखं उतरायला हवं. आज आदिवासी बांधवांनी खरं तर असे ज्यावेळेस प्रकल्प आपल्या माथी मारायचा कोण जर प्रयत्न करत असेल आणि ब्रिटिश सरकारसारखं जर हे सरकार वागत असेल, तर मला असं वाटतं हीच वेळ आहे आपल्याला राघोजी भांगरेंचा वंशज होण्याची. आणि त्यांची खरं तर ही प्रेरणा घेतली पाहिजे. आणि आपण पण जो ही चळवळ उभी केली, जो लढा उभा केला आहे, आणि अशा पद्धतीने आपण चांगल्या पण जर लढा दिला, तर मला नाही वाटत की अदानी आपल्या तालुक्यात येऊ शकतो. फक्त लोकप्रतिनिधींनी, सगळ्या लोकप्रतिनिधी खरं तरी जबाबदारी घेतली पाहिजे. काही जरी झालं तरी अदानी आपल्याकडे आणायचं नाही, हे जर सगळ्यांनी जर ठरवलं, तर मला वाटतं काही त्या ठिकाणी अशक्य नाही.